नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर वस्त्र आणि कंता टोपी शिवून दाखवणार आहे आणि मी शिवलेली कंता टोपी आणि वस्त्र महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही पण कलर कॉम्बिनेशन, मी कोणत्या प्रकारची लेस वापरून महाराजांसाठी वस्त्र शिवत आहे हे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर वस्त्र परिधान केल्यानंतर महाराजांचं लुक कसं येणार आहे, म्हणजे आजची पूजा करून मी महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर महाराजांचा लुक काय सुंदर दिसणार आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि कंता टोपीची जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडली तर त्याही व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। तर असे नवनवीन प्रकारचे वस्त्र मी शिवून महाराजांना परिधान केलेले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते। तर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तर आता आपण कंता टोपी बनवायला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला दाखवते की मी कंता टोपीसाठी काय काय घेतलेलं आहे, परत महाराजांचे वस्त्र बनवण्यासाठी मी कोणता कापड घेतलेला आहे, त्यानंतर कलर कॉम्बिनेशन काय वापरलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर मग। तर महाराजांसाठी वस्त्र बनवायला आपण सुरुवात करूया। तर वस्त्र बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा ही निळ्या रंगाची लेस वापरून मी आज वस्त्र बनवणार आहे। आपला ग्रीन कलरचा कापड आहे, त्याला कॉम्बिनेशन मी निळ्या रंगाचा घेतलेला आहे। खूप सुंदर हा कॉम्बिनेशन दिसतो म्हणून मी ही लेस घेतलेली आहे। तर ही लेस आज आपण वस्त्रासाठी वापरणार आहोत। त्याच्यानंतर आपण कंता टोपी बनवणार आहोत महाराजांसाठी, मॅचिंग अशी कंता टोपी बनवणार आहोत। तर कंता टोपीसाठी मी वस्त्र कटिंग करून घेतलेलं आहे। तर हे बघा, अस्तर आहे, मेन कापड आहे आणि कॅनव्हास वरती कंता टोपीचा माप घेऊन डिझाईन करून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर आपला जो वस्त्र आहे त्या वस्त्राचा कापड हा ब्लाऊज पीसचा कापड मी घेतलेला आहे, ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे बघा। आणि सेम मॅचिंग असा अस्तर सुद्धा घेतलेला आहे। हा जो कापड आहे तो मी माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीचा माप घेऊन मी कापड घेतलेला आहे। असा लांबी याची 20 इंच लांबी आहे आणि रुंदी याची 10 इंच रुंदी घेतलेली आहे। तर बघा, मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्ही मी सेम साईजचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर आज सुंदर असे वस्त्र आपण बनवणार आहोत। सिंपल आहेत पण लेस लावून एकदम छान असा एलिगंट रूप येणार आहे महाराजांचा। तर वस्त्र मी बनवायला सुरुवात करते आणि वस्त्र बनवून झाल्याच्या नंतर मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवते। तर आता वस्त्र बनवायला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो मेन कापड आहे आणि जो अस्तर आहे याला आपण जोडून घ्यायचा आहे। हे बघा, चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, आपला मेन कापड आणि अस्तर हा जोडून झालेला आहे, चारी बाजूने शिलाई मारून झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे चारी बाजूने आहे ना डबल फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। डबल फोल्ड मारल्यामुळे काय होतं की याचे जे कापडाचे जे धागे दोरे असतात ते नंतरला निघत नाहीत आणि वस्त्र खूप छान टिकतात। त्याचे धुतल्यानंतरही वस्त्र खूप छान राहतात। त्यामुळे अशी फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर चारी बाजूने मी अशी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर बघा, आपल्या कापडाला डबल फोल्ड मारून शिलाई मारून झालेली आहे। हे बघा, फिनिशिंग बघा एकदम प्रॉपर आलेली आहे। कुठूनही धागे दोरे मागच्या बाजूने सुद्धा निघणार नाहीयेत। बघू शकता किती सुंदर अशी शिलाई मागच्या बाजूने पण दिसते आणि समोरच्या बाजूने असा हा कापड आपला शिलाई मारून झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, ही जी आपण लेस घेतली होती, ही लेस आपण घेतली आहे, ती लेस आपल्याला चारी साईडने लावून घ्यायची आहे। तर मी आता ही लेस लावून घेते। हे बघा, अशा टाइप मध्ये लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, आपले वस्त्राला सुंदर अशी लेस लावून तयार झालेली आहे। किती सुंदर असे वस्त्र दिसतात बघा, लेसमुळे अजून खूप उठून दिसायला लागले। खूप छान अशी मागच्या बाजूने फिनिशिंग बघा एकदम व्यवस्थित आलेली आहे
आणि वस्त्र खूप सुंदर दिसतात. महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप छान वाटणार आहेत वस्त्र. तर आता आपले मेन वस्त्र जे आहेत ते शिवून झालेले आहेत. आता आपण कंता टोपी बनवायला घेऊया. हे वस्त्र मी साईडला ठेवून देते आणि आता आपण कंता टोपी बनवूया. तर बघा, कंता टोपी बनवण्यासाठी मी हे 2 कॅनव्हासचे पेपर घेतलेले आहेत. याच्यावरती महाराजांच्या डोक्याचं जे माप आहे ते माप घेऊन मी हे जे पॅच आहेत ते कटिंग करून घेतलेले आहेत. आणि हे वस्त्र, हा जो मेन कापड आहे आणि हा अस्तर, अशा प्रकारे मी मेन कापड आणि अस्तर अशा प्रकारे 2-2 घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॅच आहे तो पॅच आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे. हे बघा, पहिल्यांदा अस्तर घ्यायचं, अशा प्रकारे पॅच ठेवायचा. हे बघा, अस्तर आहे, पॅच आहे आणि हा जो मेन कापड आहे तो मेन कापड आपल्याला सरळ साईड जी आहे ती अस्तरच्या साईडला ठेवायची आहे. हे बघा, अशा प्रकारे ही सरळ साईड आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर जी सरळवाली बाजू आहे ती आपल्याला अस्तरच्या साईडला ठेवायची आहे आणि बरोबर आपल्याला हा कॅनव्हास ठेवायचा आणि खालच्या बाजूनी एक शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे इथून शिलाई मारून घ्यायची आहे. तर सेम मी दोन्ही पॅच तयार करते. हे बघा, आपले दोन्ही पॅच तयार झालेले आहेत. कॅनव्हास, अस्तर आणि मेन फॅब्रिक. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कॅनव्हास आहे या साईडला आपल्याला हा मेन फॅब्रिक फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे होईल तो मेन फॅब्रिक आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, आणि कॅनव्हास जो आहे तो मधल्या साईडला जाणार आणि दोन्ही साईडने अस्तर आणि मेन कापड येणार आहे. असं केल्याच्या नंतरला आपल्याला खालून परत एकदा दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे दाब शिलाई द्यायची आपल्याला. तर मी आता दाब शिलाई देते. आपले हे दोन्ही पॅच तयार झालेले आहेत. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये जो अस्तरच्या साईडने जो आपल्याला कॅनव्हास दिसतोय त्या शेपमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण असं शेपमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो उरलेला कापड आहे तो आपल्याला कापून टाकायचा. आपले दोन्ही बाजूचे पॅच तयार झालेले आहेत. मागच्या साईडने पण बघा एकदम व्यवस्थित शेप आलेला आहे आणि पुढून पण बघा. तर आता आपल्याला जी समोरची बाजू आहे, दोन्ही बाजू सेमच आहेत, पण जी कोणती समोरची बाजू आहे त्या समोरच्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. जी आपण सेम वस्त्राला जी लेस वापरली आहे ती सेमच लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे. हे बघा, तर मी अशी लेस लावून घेते. तर बघा, लेस लावून आपला पॅच तयार झालेला आहे आणि ही मागच्या बाजूला सुद्धा मी एक सिंपल अशी लेस लावून घेतलेली आहे. माझ्याकडे एक लेसचा तुकडा उरलेला होता तर मी तो पण लावून घेतलेला आहे. मागच्या बाजूने पण लेस लावल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा कंता टोपी महाराजांना घालतो ना तेव्हा ती एकदम फिट अशी बसते. प्रॉपर दोन्ही बाजूने सपोर्ट भेटला ना तर ती व्यवस्थित बसते. तर आता आपल्या लेस लावून तर झालेली आहे. तर आता आपल्याला मेन काम काय करायचं आहे, तर ही जी लेसच्या ज्या बाजू आहेत त्या उलट्या ठेवायच्या आहेत. हे बघा, समोरासमोर ठेवायच्या आहेत आणि पूर्ण शेपमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी आता पूर्ण शेपमध्ये व्यवस्थित अशी 2 शिलाई मारून घेते म्हणजे एकदम प्रॉपर ती बसेल. तर आणि नंतर तुम्हाला दाखवते. बघा, आपली 2 वेळा अशी व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे. हे बघा, तर आता आपण ह्याला सरळ करून घेऊया. बघा, व्यवस्थित आपली आता कंता टोपी शिवून झालेली आहे. तर आता मी याच्यामध्ये अजून सुंदर असा एक इथे पॅच लावणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हा पॅच आहे आणि मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. हा टोपीच्या मधोमध इथे मी लावणार आहे. हे बघा, किती सुंदर दिसते टोपी.
आणि कंता टोपी शिवून झालेली आहे। खूप छान आणि सुंदर असा लुक येणार आहे महाराजांचा वस्त्र परिधान केल्याच्या नंतर। एकदम छान बघा, कलर कॉम्बिनेशन तर एकदम भारी वाटतंय, खूप वेगळं असं छान वाटतंय। तर आता मी हे वस्त्र महाराजांना पूजेमध्ये परिधान करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला वस्त्र शिवून दाखवले तर त्या पद्धतीने तुम्ही पण स्वतः बनवून महाराजांना परिधान करू शकता, किंवा तुम्हाला वस्त्र बनवून हवे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट। तर बघा, वस्त्र जर तुम्हाला अशा पद्धतीने महाराजांना बनवून हवे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझी इन्स्टा आयडी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डीएम करू शकता आणि तुमच्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे त्याची जी साईज आहे ती साईज तुम्ही सांगून वस्त्र तुम्ही शिवून घेऊ शकता। आणि अशा प्रकारे वस्त्र शिवून महाराजांना परिधान करायला खूप छान वाटतं। तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे वस्त्र मी बनवत असते। कंता टोपी जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ जर बघायचे असेल तर व्हिडिओ मी याच्या आधी अपलोड केलेले आहे, त्याच्यामध्ये कंता टोपीचा माप घेऊन आपल्या कॅनव्हासवरती डायग्राम काढून कपडा कटिंग कसा करायचा त्यापासून पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे। ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल, तर व्हिडिओ ती पण जाऊन तुम्ही बघा। आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता हे वस्त्र मी तुम्हाला महाराजांना परिधान करून दाखवते।